हॅलो एव्हरीवन, माय नेम इज डॉक्टर दीपक प्रकाश फाटक। आज आपण डिस्कस करणार आहोत पोस्ट दिवाळी जे घशांचे आजार होत आहेत, सर्दी खोकला जे होतं आहे त्यामध्ये नक्की नेमकं कसे होतात आपल्याला आजार हे लक्षात घ्यायचं आणि त्यावरची काळजी काय घ्यायची। यामध्ये आपल्याला घसा दुखायला लागतो, सर्दी खोकला ताप वगैरे यायला लागतो। जे काही दिवाळीमध्ये फटाके फुटतात तो जो धूर असतो आणि आपण घरामध्ये साफसफाई केलेली असते तो पण जो धूर असतो तो सगळा घशात जाऊन बसतो आणि हे आजार निर्माण करतात। आणि याच्यावरती आपण जे काही दिवाळीमध्ये फराळ वगैरे करतो त्याच्यामध्ये तेलकट पदार्थ खाण्यात येतात, स्वीट्स खाण्यात येतात। यामुळे हे सगळे जे काही पदार्थ आहेत आणि ही धूळ आहे यामुळे फुफ्फुसांना एक वेगळ्या प्रकारची सूज येते आणि हा जो असतो तो ड्राय कफ असतो आणि जास्तीत जास्त वेळ राहतो, नाईट टाईमला ॲग्रिवेट होतो आणि मग आपल्याला जास्तीत जास्त त्रास होतो, दम लागल्यासारखं वाटणं, छाती भरल्यासारखं वाटते। ही सगळी जी लक्षणं आहेत ती पोस्ट दिवाळी किंवा पोल्युटेड एअर किंवा या गोष्टीमुळे लंग्सला सूज आलेल्या त्याच्यामध्ये आहे। याची आपण काळजी कशी घेणार आहोत म्हणजे जी काही फ्रेश एअर आहे त्याच्यामध्ये जास्त वेळ थांबायचं, रोज रात्री आपण स्टीम इन्हेलेशन घ्यायचं किंवा कोमट पाणी वगैरे घ्यायचं। याची जी काळजी अशी घेतली जाते त्यामुळे ही प्रकारची इन्फेक्शन्स कमी होतात। थँक्यू।